खरं तर कुकिंगचा आणि माझा दूरपर्यंत संबंध नव्हता. पण जेव्हा मला समजलं की माझ्या हाताला माझ्या मम्मीची चव आहे, तेव्हापासून मला ह्याची गोडी वाटू लागली. नमस्कार, मी अमृता. मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या ह्या नवीन कुकिंग चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. ॲज अ महाराष्ट्रीयन मला वाटलं की मी पहिले पुरणपोळी बनवावी आणि तुम्हा सर्वांसोबत शेअर करावी. तर पुरणपोळी करण्यासाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात हे मी तुम्हाला सांगते. तर मी इथे पाव किलो हरभरा डाळ घेतली आहे आणि जर तुम्ही पाव किलो हरभरा डाळ घेणार असाल तर त्याच्या हाफ वी हॅव टू टूक गूळ. सो मी इथे गूळ पण घेतला आहे. तो असा बारीक स्लायसेसमध्ये कट करून. ॲक्च्युली आज गुढीपाडवा आहे आणि सकाळी सकाळी घाई नको म्हणून आम्ही ही डाळ रात्री शिजवून घेतली होती. सो आम्ही इथे थोडंसं पाणी टाकून त्यात शिजवून घेतो आहे. त्यानंतर ही डाळ जी आहे ती एका चाळणीत टाकून घेतली आणि ते पाणी ड्रेन आउट करून घेतलं. जे ड्रेन आउट झालेलं पाणी आहे ते आपण सार किंवा आपण आमटी पण बोलू शकतो, त्यासाठी यूज करतो. इथे मी मिक्सरच्या जारमध्ये थोडीशी साखर, सुंठ आणि वेलची घेतली आहे, जेणेकरून ज्यांना पण पुरणपोळी खाऊन ॲसिडिटी किंवा जळजळ किंवा पित्त होते त्यासाठी ते बेनिफिशियल ठरते. सो इथे हे मिक्सरमधून काढून एका कढईमध्ये मी ती शिजवलेली डाळ टाकली. त्यानंतर मी ते बारीक केलेलं सुंठ, वेलची आणि साखरेचं जी पूड असते ती टाकलेली आहे. त्यानंतर हे सगळं मिक्स करण्यासाठी आपण जो स्लाइस करून घेतलेला गूळ होता तो पण टाकला आहे. सो इथे मी हे सगळं मिक्स करून थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता डाळ आणि गूळ चांगले एकजीव झाले आहेत. आपल्याला अजून ते चांगलं मिक्स करायला लागेल. अजून ते गरम झाल्यानंतर गूळ चांगला मेल्ट झाला आहे डाळीमध्ये आणि फायनली इतकं आपल्याला ते हलवायचं आहे की जेणेकरून आपला जो चमचा आहे तो उभा राहील ॲटलिस्ट त्यामध्ये. त्यानंतर वी कॅन से दॅट दी पुरण आता रेडी आहे. त्यानंतर ते गूळ आणि डाळीचं मिक्सचर आपल्याला एका पुरण गाळण्याच्या चाळणीतून चांगलं चाळून घ्यायचं, जेणेकरून ते पुरण व्यवस्थित बारीक होईल आणि आपल्याला पोळी बनवता येईल. हे बघा, इथे मऊसूत असं पुरण बनलेलं आहे. त्यानंतर इथे मी पुरणपोळी बनवण्यासाठी जे पीठ लागतं ते वस्त्रगाळ करून घेत आहे. बिकॉज पिठाच्या गिरणीतून आणलेलं पीठ त्यामध्ये काही एक्सेस पीठ असतं ज्याला आपण कोंडा म्हणतो, त्यामुळे पुरणपोळी तुटण्याची किंवा चिरण्याची दाट शक्यता असते. मग ते जे गाळलेलं पीठ असतं ते मी इथे मळून घेतले चांगल्या प्रकारे आणि थोडं अर्धा तासासाठी आपल्याला हे पीठ सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. हे पीठ जर सेट झालं तर पोळी अतिशय मऊसूत होते आणि ती तुटतही नाही आणि कुठल्याही म्हणजे फुटत वगैरे नाही. तर आज मी इथे चुलीवर पुरणपोळी बनवून दाखवणार आहे. सो इथे इन्ग्रेडियंट्स आहेत जसे की पीठ, पुरण, त्यानंतर पोळपाट लाटणं बेसिक, त्याच्यानंतर गावरान तूप, तवा जो मी आता पुसून घेतला आहे. इथे आपण ॲक्च्युअल पुरणपोळी कशी बनते ते बघूया. पुरणपोळी बनवण्यासाठी छोटासा गोळा घ्यायचा आणि तो थोडासा असा मीडियम साईजमध्ये लाटून घ्यायचा. त्यानंतर जे पुरण असतं ते थोडं करून त्या जो आपण गोळा लाटला आहे त्यावरती स्प्रेड करायचं आणि ही जी आपण बनवतो ते पूड करून, म्हणजे आपण एखादं असं पूड केल्यासारखं करायचं आणि ते पुरण व्यवस्थित असं त्या गोळ्यामध्ये झाकलं जाईल असं तो गोळा झाकायचा. आणि तो गोळा इतका झाकायचा की त्या पिठाला अजिबात असा कोणताही चिरा वगैरे काही राहिला नाही पाहिजे. आणि त्यानंतर हे असं गोल करून जे असं कोरडं जे पीठ असतो ज्याला लावायचं पीठ बोलतात त्यात तो बुडून असं हळूहळू पोळपाटावर थापायचा. जेणेकरून आपण हे का थापतो, कारण ते जे आतमध्ये भरलेलं पुरण असतं ते सगळीकडे व्यवस्थित त्या स्प्रेड होतं. आणि मग मी इथे बघा कसं हळूहळू जी पुरणपोळी आहे ती लाटत आहे. याला असं जोर देऊन लाटायचं नाही, बिकॉज ते पुरण बाहेर येऊन पोळी तुटण्याची दाट शक्यता असते. एकदम हलक्या हाताने ही पोळी आपल्याला लाटायची आहे. तर त्यानंतर मी आता तवा हा पुसून घेतला पिठाने, बिकॉज काही धुराचे कण वगैरे जाऊन तो काळा पडतो म्हणून. हीच पोळी जर आपण गॅसवर करत असू आणि तव्यावर पोळी टाकल्यानंतर जसे की आपण गॅसची फ्लेम मोठी करतो तसे मला इथे चुलीमध्ये जाळ करायला लागतो, बिकॉज ती पोळी एकसारखी भाजली गेली पाहिजे. आणि पोळी दुसऱ्या बाजूने फ्लिप केल्यानंतर मी इथे त्याला तूप लावत आहे आणि तूप लावल्यानंतर बघा आता दुसरी साईड पण व्यवस्थितरित्या आपली भाजत आली आहे.
आणि त्यानंतर इकडे पण मी सगळं व्यवस्थितरित्या तूप लावलेलं आहे. तूप लावल्यानंतर परत एकदा ती फ्लिप केली तर माझी पोळी एकदम अतिशय टम्म फुगली आहे. बिकॉज ते पुरण आणि ती जी पीठ मळण्याची पद्धती वस्त्रगाळ करून घेतलेलं पीठ, त्यामुळे ती पोळी अजिबात कुठेही तुम्हाला फुटलेली दिसत नाही. आणि लास्ट आपल्याला ही पोळी अशी फोल्ड करायची आहे आणि फोल्ड केल्यानंतर ते आपण आपल्या टोपल्यात वगैरे आपण ती ठेवू शकतो. अशा प्रकारे मी अजून पोळ्या बनवून घेतल्या. आणि मी हा नवीन एक कुकिंग चॅनल चालू केला आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील, मी ॲक्च्युली सगळ्या महाराष्ट्रीयन रेसिपीज दाखवत आहे आणि ज्या की मी माझ्या मम्मीच्याकडून शिकले आहे. हे सगळे तिच्या प्रोसेस आहेत, तिच्या पद्धती आहेत. तिने जे मला शिकवलं किंवा मी जे तिचं बघत आले ते मी सगळं करून दाखवते, एवढाच माझा प्रयत्न आहे. सो तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील, थोड्या जरी आवडत असतील, तरी माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या रिलेटिव्स, फॅमिली, फ्रेंड्ससोबत ह्या रेसिपीज शेअर करा आणि लाईक करा, जेणेकरून मला अजून मोटिवेशन मिळेल आणि मी अजून अशा नवनवीन रेसिपीज तुमच्याकडे घेऊन येईल. आणि हो, ही चुलीवरची रेसिपी जी आहे, ॲक्च्युली मी गॅसवरही करू शकत होते, पण आय थॉट नवीन चॅनल सुरू केलं आहे, सो काहीतरी आपण युनिक बनवून दाखवू. सो मी असा हा माझा छोटासा प्रयत्न केला. सो लाईक करा, शेअर करा आणि